मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपास सुरुवात झालेली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार असल्याची शक्यता आहे अशी सुद्धा माहिती दिलेली आहे। बजेट हा 43,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननी सुद्धा सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रिया सुद्धा पुढच्या 8-10 दिवसातच पूर्ण होणार आहे, कारण आम्हाला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता। त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे 14.5 लाख होते। त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार 14.5 लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली, ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही। जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे। आरोप करतायत की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी म्हणून सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतं। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। त्याच्यामुळे आत्तापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही। संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयोश्री योजना असेल, ह्या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत। लाडकी बहीण योजनेसंबंधी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच समजले। ज्या बहिणींच्या खात्यावरती अजूनपर्यंत हप्ता जमा झाल्यानंतर त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी बातमी होती। तर फायनली लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वाटपाला थोडा उशीर जरी झाला असेल तरी प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता वाटपाला आता सुरुवात झाली आहे आणि KYCची मुदत आता काही दिवसांवरती शिल्लक राहिली आहे। KYC केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मागच्या महिन्यात सुद्धा लाभ मिळणार आहे। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा।